मी एकदा सांगितलं होतं की चांगल्यानी एकनाथजी शिंदे साहेबांचा नाद केलेला नाही आणि ज्यांनी थोडंसं डिवचण्याचा प्रयत्न केला त्यांनी या ठिकाणी 2022 ला बघितलेलं आहे की अख्खं सरकार त्यांचं या ठिकाणी गेलं। त्यामुळं गणेश नाईक साहेब हे जरी ज्येष्ठ असले तरी त्यांच्या ज्येष्ठतेचा वयोमानाचा मान राखून आम्ही सांगतो की त्यांनी संयम पाळावा। एकनाथजी शिंदे साहेबांचा टांगापलटी करण्याचं लांबच राहिलं। आम्ही त्यांचे जे सहकारी आहोत शिंदे साहेबांचे, कारण गणेश नाईक साहेब सुद्धा म्हणले मी 2 वेळा ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, मी सुद्धा 2.5 वर्ष ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो। मी ठाणे जिल्ह्याचा विकासाचं काम, नवी मुंबई महापालिकेच्या विकासाचं काम जवळनं पाहिलेलं आहे। आम्ही महायुतीत आहोत म्हणून आम्ही शांत आहोत। महानगरपालिका निवडणुकीपुरती आता महायुती नसेल, पण जर आम्हाला सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आदेश दिला तर मग जसं गणेश नाईक साहेब म्हणले टांगा पलटी करतो कोणाचा, आमच्या शिंदे साहेबांचा, तर साहेबांनी आम्हाला सुद्धा आदेश दिला तर समोरच्यांची सुद्धा टांगे 10 वेळा पलटी करायची ताकद शिवसैनिकांच्या मध्ये आहे।